नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी पिकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडिया फाईलवर जायचं आहे आणि आपला फोटो सिलेक्ट करायचा। मी हा फोटो सिलेक्ट करतो। चला, इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया कोण टाकायचं आहे आणि त्याला सेकंड बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपला सेकंड बीटवर आपल्याला आणखी फोटो ॲड करायचा आहे। मीडिया फाईलवर जाऊन मी हा फोटो ॲड करतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया कोण टाकायचा आणि त्याला पुन्हा आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसच्या मीडिया फाईलवर जाऊन पुन्हा आपला फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया कोण टाकायचं आहे आणि त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवरून आपले आणखी फोटो ॲड करायचे आपल्याला। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया कोण टाकायचं आणि त्याला इथे जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। पुन्हा आपल्याला मीडिया फाईलवरून आपला फोटो ॲड करायचा आहे, फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे आणि जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। मीडिया फाईलवर जाऊन मी हा फोटो ॲड करतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यावर ह्या जो आपल्याला लेअर आहे मित्रांनो, ह्या लेअर आपल्याला वरचं घेऊन जायचं आहे आणि हे लेअर पण। त्यानंतर आपला प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन आपला जो ब्लॅक शॅडो PNG आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। आपला ब्लॅक शॅडो PNG ॲड करून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर इथे जाऊन त्याला फिल कंपोजिशन एरिया कोण टाकायचा आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला इथे येऊन ह्या बीटवर येऊन त्याला इथे जाऊन कट करायचं आहे। त्यानंतर ही आपली लेअर जी आहे ब्लॅक शॅडोची ही आपल्याला खाली घेण्याची आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे इथे जो आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इथे जाऊन। त्यानंतर आपल्या सेकंड फोटोला पण आपला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्या थर्ड फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला ह्या बीटवर येऊन प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन जो आपला टेक्स्ट PNG आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। हा त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे। त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे। आपला सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे।
पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपल्या बाकी फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून देत आहे. जे आपले बाकी 3 फोटो आहेत त्या फोटोंना हा इथे जो अशा प्रकारे इथे पण पेस्ट करून देत आहे आणि हा फोटोला पण अशा प्रकारे आपले पूर्ण फोटोला इफेक्ट देऊन झाल्यावर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेकपीमध्ये जायचं आहे आणि जे दोन आपल्या लेअर आहे इथे जाऊन आपल्याला सिलेक्ट करून इथे जाऊन कॉपी टू लेयर्स करायचे आहे. पुन्हा इथून बॅक जाऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन इथे जाऊन पेस्ट टू लेयर्स करायचे आहे. पुन्हा त्या सिलेक्ट करायच्या इथे जाऊन आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. इथे क्लिक करून अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. इथे जो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.